साथियों, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के द्वारा बहुजन मुक्ति पार्टी के समर्थन में विधानसभा न्याय परिवर्तन यात्रा का कार्यक्रम चलाया जा रहा है। आप लोगों को जानकारी होगी कि दिसंबर तक महाराष्ट्र की विधानसभा का कार्यकाल समाप्त हो रहा है। वह नई विधानसभा का गठन करना संवैधानिक बाध्यता है। इसलिए नवंबर एंड तक या फर्स्ट वीक ऑफ दिसंबर तक महाराष्ट्र में विधानसभा का चुनाव संपन्न कराना संवैधानिक बाध्यता है। इसलिए आने वाले समय में कुछ ही समय में या कुछ ही दिन के बाद चुनाव आयोग के द्वारा चुनाव कार्यक्रम घोषित किया जा सकता है। 4 राज्यों में चुनाव होने वाले हैं। उसमें से 2 राज्यों का चुनाव घोषित हो गया है और 2 राज्यों का चुनाव घोषित होना बाकी है। तो इसलिए महाराष्ट्र में राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के द्वारा बहुजन मुक्ति पार्टी के समर्थन में ये जो राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा है, इसमें आंदोलन करने वाले तमाम संगठन कार्यरत है और अलग अलग राज्यों के छोटे छोटे पार्टी के लोग भी उसमें शामिल है। महाराष्ट्र में जब हम विधानसभा का चुनाव लड़ेंगे तो ये कोशिश करेंगे कि महाराष्ट्र में भी SC, ST, OBC और माइनॉरिटी की जो छोटी छोटी पार्टियां हैं, वो सारी छोटी पार्टियों को इकट्ठा करके चुनाव लड़ने की हमारी योजना है। और उसके अंतर्गत हम लोगों ने वो तमाम छोटी पार्टियों के नेता कार्यकर्ताओं के साथ संपर्क करना शुरू कर दिया है, चुनाव के लिए अनुकूल वातावरण निर्माण करने के लिए। और जो कार्यकर्ता चुनाव लड़ना चाहते हैं उसके लिए मशीनरी को गियरअप करने के लिए, उनको संचालित करने के लिए या गांव-गांव में जाकर बूथ लेवल का संगठन खड़ा करने के लिए जो भी चुनाव लड़ना चाहते हैं उनको ये ज़रूरी है कि यदि वो चुनाव जीतना चाहते हैं तो केवल पैसे के बल पर चुनाव जीतना संभव नहीं है। अगर आपके पास ज़्यादा पैसा है, केवल ज़्यादा पैसा होने से चुनाव नहीं जीता जा सकता। चुनाव जो है जीतने के लिए अगर आपके पास पैसा कम है और आपके पास बूथ लेवल का संगठन है, क्योंकि जो चुनाव संपन्न कराने का जो कानूनी तरीका है, वो कानूनी तरीका क्या है? जो चुनाव आयोग के द्वारा निर्धारित है कानून के अनुसार कि जो बूथ होता है वहां पर वोट डालने की व्यवस्था की जाती है, बूथ लेवल पर। और उसका कानून है एक बूथ में 1000 से ज्यादा वोट नहीं हो सकते। एक बूथ हो तो उस बूथ में 1000 से ज्यादा वोट नहीं हो सकते। सवेरे 7 बजे से लेकर शाम के 6 बजे तक उसका टाइम अलोकेशन है। उस टाइम अलोकेशन में अगर 100% लोगों ने वोट डाला तो उसका जो समय निर्धारित है उसके अनुसार 1000 वोटर्स वोट डाल सकते हैं। मगर कभी भी 100% वोट नहीं होते हैं।
100% वोट कभी भी नहीं होते हैं। आज तक का ऐसा कोई रिकॉर्ड अवेलेबल नहीं है 100% वोटों का। ज़्यादा से ज़्यादा 60, 65, 70% तक वोट होता है, इससे ज़्यादा वोट नहीं होता है। इसलिए हम लोगों को क्या करना चाहिए चुनाव जीतने के लिए? चुनाव जीतने के लिए चुनाव के जो लोग हैं उन लोगों को ये ध्यान रखना है, और बामसेफ के लोगों को भी ध्यान रखना है, भारत मुक्ति मोर्चा के लोगों को, जो आंदोलन करने वाला संगठन है। बामसेफ तो कर्मचारी लोगों का संगठन है जिसका राजनीति से कोई लेना देना नहीं है। कर्मचारी लोग राजनीति नहीं कर सकते हैं। सिविल सर्विस कंडक्ट रूल्स के अनुसार कोई भी कर्मचारी राजनीति नहीं कर सकता। इसलिए मगर उनके परिवार के 2 वोट होते हैं, 3 वोट होते हैं, 4 वोट होते हैं, 5 वोट होते हैं, परिवारों के वोट तो होते ही हैं। तो उन परिवारों को इस काम के लिए तैयार कर सकता है। तो बूथ लेवल का संगठन खड़ा करना चुनाव जीतने के लिए, जिनके पास पैसा कम है और जीतना चाहते हैं, मैं इसका रहस्य आपको बताना चाहता हूं कि अगर आपके पास पैसा कम है, उन लोगों के पास पैसा बहुत ज्यादा है और उस पैसे में काला पैसा ज्यादा है, काला धन ज्यादा है। आप लोग सोचते होंगे कि हमने काले रंग का पैसा नहीं देखा, काले रंग का नोट नहीं देखा। तो इसका मतलब है, काले पैसे का मतलब है काले रंग का पैसा नहीं। काला धन का मतलब होता है अनअकाउंटेड मनी। काले धन का मतलब होता है अनअकाउंटेड मनी। अनअकाउंटेड मनी का क्या मतलब है? अंग्रेजी का शब्द है, आप लोगों को यह भी थोड़ा समझा देता हूं। अनअकाउंटेड मनी का क्या मतलब है? अगर अकाउंटेड मनी है तर याचा अर्थ मोजलेले पैसे आहेत। लक्षात, सोप्या भाषेत तुम्हाला समजावं म्हणून, अकाउंटेड मनी म्हणजे मोजलेले पैसे। आणि मग कायद्यानुसार जर तुमच्याकडं एका निश्चित मर्यादेच्या पेक्षा जास्त पैसा असेल किंवा तो अर्न करत असाल, गोळा करत असाल, तर त्यावर सरकारला टॅक्स लावण्याचा अधिकार आहे। पण पैसे मोजलेले असतील तर टॅक्स लावता येते। आणि ज्याला टॅक्स लावता येतो तो पैसा अकाउंटेड मनी, मोजलेले पैसे। आणि ज्याच्यावर टॅक्स दिला जातो तो पैसा काळा पैसा, कायद्यानं मानता येत नाही। ये काळा पैसा काय आहे थोडा सांगतो। पैसा काळ्या रंगाचा नसतो, तुम्ही कोणीच बघितला नसेल काळ्या रंगाचा पैसा। बघितलं का? नोटा बिटा बघितलं? सर्वांनाच नोटा हाताळलेल्या असतात। सर्व स्त्री पुरुषांनी नोटा हाताळलेल्या असतात, त्यांनी कधीच बघितल्या नसतील नोटा काळ्या आहेत। नोटा काळ्या नसतात। मग काळा पैसा कसा म्हटला जातो? तर जो पैसा घरी किंवा कुठेही ठेवलेला असतो पण त्यावर टॅक्स दिलेला नसतो, टॅक्स न दिलेला असतो। म्हणजे याचा अर्थ असा, सरकारपासून लपवून ठेवलेला पैसा। सरकारच्या समोर उघड केलेला पैसा असेल तर सरकार म्हणते टॅक्स द्या आणि सर्टिफिकेट घ्या। राहिलेले पैसे पांढरे आहेत, मग ते तुम्हाला सर्टिफिकेट, हे राहिलेले जे पैसे आहेत तुमचे ते सर्वचे सर्व पांढरे आहेत। सरकारने सर्टिफिकेट दिले की ते पांढरे होतात। म्हणजे निवडणुकीमध्ये जो या देशाचा शासक वर्ग आहे, तो शासक वर्ग कोण आहे? या देशामध्ये ब्राह्मणांची संख्या 3.5% आहे।
काही गाव असे असतील आदिवासींचे, काही गाव असे असतील आदिवासींचे ज्या गावात एकही बामण राहत नाही. राहते का? कारण आदिवासीचं लग्न लावण्यासाठी बामणाची आवश्यकता नाही. मग बामण म्हणते ज्याला आवश्यकताच नाही तर ती मग कशाला राहायचं? मग तो राहतच नाही. आणि म्हणून आदिवासींच्या वस्त्यांमध्ये ब्राह्मण राहत नाही, अनुसूचित जातींच्या वस्त्यांमध्ये ब्राह्मण राहत नाही, ओबीसींच्या वस्त्यांमध्ये ब्राह्मण राहतात. आणि जन्मापासून मेल्यापर्यंत आणि मेल्याच्या नंतर जेवढे काही संस्कार होतात त्यासाठी ओबीसीच्या लोकांना बामण लागतो. आणि तो फुकटात करत नाही, पैसे घेतो. म्हणजे असा हा घाम न गाळता हजारो वर्षापासून चालू असलेला धंदा आहे. कारण ते बामण जे मंत्र म्हणतात संस्कृत भाषेमध्ये, त्याच्यामध्ये काही वेळेला आमच्या लोकांना शिव्या दिल्यासारखं वाटते. ज्या लोकांना ते काय म्हणतात समजत नाही, मग काही लोकांना वाटते शिव्या तर नाही देऊन राहिले, काय समजतच नाही ते काय म्हणून राहिले. तेव्हा मला जे म्हणायचं आहे तुम्हाला ते आपल्याला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून बघून राहिलो की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या नंतर जेवढे संस्कार केले जातात ते सर्वचे सर्व संस्कार हे ब्राह्मण लोक करतात. तुम्ही तुमच्या गावामध्ये ब्राह्मण लोक शेतीवर निंदायला जातात, ऐकलं कधी? महिलांनी ऐकलं? ब्राह्मण लोक किंवा ब्राह्मणाच्या बाया निंदायला गेल्या, ऐकलं? कधीच ऐकलं नाही. घरीच राहतील, निंदायला नाही जाणार. म्हणजे शेतीवर नांगर हाकायचा असेल, औत चालवायचं असेल, ब्राह्मणाचं स्वतःच जर शेत असलं तिथं पण काम करत नाही. तिथं आमच्या लोकांकडून करून घेतात. म्हणजे ब्राह्मण हे कधीही शारीरिक कष्ट करत नाहीत, कधीही घाम त्यांनी गाळलेला आहे असं कधीही तुमच्या ऐकिवात आलेलं नसेल. घाम न गाळताच त्यांचा उदरनिर्वाह हजारो वर्षापासून चालू आहे. त्याचं कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या नंतर जे संस्कार आम्ही लोक करतो त्यामध्ये ब्राह्मणांना बोलावतो आणि मग त्याच्या बदल्यात त्यांना पैसे देतो आणि मग त्याला त्याचं इन्कम होते आणि त्याचा कुटुंब चालू राहतो. तेव्हा आमच्या लोकांना निश्चितपणे या बाबतीचा विचार करणं आवश्यक आहे. आपले संस्कार आपणच करता येतील अशी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते. ते आपण करू शकतो, ते केलं पाहिजे. तेव्हा आज महत्वपूर्ण मुद्दा काय आहे? महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की येत्या काही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमच्या जवळ SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांचे 85% मतं आहेत. बरेचदा काँग्रेसनी 30-32 मतावर दिल्लीमध्ये राज्य केलंय. कस काय? 30-32% मतावर काँग्रेसनी राज्य कसं केलंय? तर काँग्रेसला 30%, 31%, 32% केंद्रामध्ये मतं पडायचे आणि त्यांच्या विरोधामध्ये 50 पक्ष निवडणुका लढवायचे. म्हणजे एक काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या विरोधामध्ये 50 पक्ष. मग 30 जर मतं समजा काँग्रेसला पडली, राहिलेली मतं 70 आहेत. त्या 70 मतं 50 पक्षाला, म्हणजे कोणाला 1%, कोणाला 1.5%, कोणाला 2% आणि एकट्या पक्षाला 30%. 30%वर निवडून येतोय.
असं झालेलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाच्या साईटवर जाऊन जर तुम्ही अभ्यास करायचं म्हटलं तर जुने सर्व आकडे तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. मी त्या सर्व बाबीचा अभ्यास करून तुम्हाला सांगून राहिलोय, काल्पनिक बाबी नाही आहेत. तेव्हा आजपर्यंत काँग्रेसनी 30-32% राज्य केलं, त्यामध्येही 90% मतं आमच्याच लोकांची आहेत. आमचीच लोक त्यांना मतदान करत होते. पण आमच्या लोकांचे प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून सोडवल्याचे दिसून येत नाही. काँग्रेसच्या लोकांनी शेड्यूल कास्टची मतं घेतलीत, शेड्यूल ट्राईबची मतं घेतलीत, ओबीसीची मतं घेतलीत, मायनॉरिटीची मतं घेतलीत, परंतु त्याचे प्रश्न सोडवले नाहीत. हा काँग्रेसचा प्रश्न झाला. आता दुसरा पक्ष आला, भाजपा, भारतीय जनता पक्ष. हा कोणी बनवला? ब्राह्मणांनी बनवला. भाजपा कोणी बनवला? ब्राह्मणांनी बनवला. तो बनवणाऱ्या ब्राह्मणाचं नाव काय? पंडित अटल बिहारी वाजपेयी. तो जित्ता आहे की मेला आहे? तो मेला. आता जिता नाही, आता जिता नाही. मग पण आपल्या लोकांना माहीत असलं पाहिजे, मी कुठलीच गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही. म्हणजे भाजपा हा पक्ष सुद्धा एका ब्राह्मणांनीच काढलेला पक्ष आहे. हे काँग्रेस सुद्धा 1885 ला स्थापन झालं. तो चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी, गोखले, तिलक, आगरकर ह्या ब्राह्मणांनी काढलाय. म्हणजे तो काँग्रेस पक्ष सुद्धा ब्राह्मणांनीच काढला. आणि हा भारतीय जनता पक्षाचा जो पक्ष आहे, पार्टी आहे, तो सुद्धा ब्राह्मणांनीच काढला. मग हे लोक SC, ST, OBC, मायनॉरिटी म्हणून आमची मतं घेत होते. भाजपाचे लोक आम्हाला काय म्हणतात? नाही 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 नाही, तुम्ही SC, ST, OBC नाही आहात, तुम्ही हिंदू आहात. भाजपाचे लोक काय म्हणतात? तुम्ही हिंदू आहात. मग मी एकदा रेल्वेने ट्रॅव्हलिंग करत असताना, आता ट्रॅव्हलिंग करत असताना काय होते, एक कंपार्टमेंट असतं. त्या कंपार्टमेंटमध्ये 8 लोक बसतात. साईडला 2 आणि 2 साईडला 3-3, म्हणजे 8 लोक असतात. मग चर्चा चालेल. म्हणजे 3 आम्ही बसलेलो, इकडून 3 बसलेले आहेत, 5 लोक चर्चा करत आहेत. मी कुणाच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही, होत नव्हतो. अर्धा तास, 1 तास गाडी चाललेली आहे, आता बिनकामाचं काय बसून आहेत तर मग चर्चा करत. अर्धा तास, 1 तास, 2 तास चर्चा चालू झाली. मग या चर्चेमध्ये एका ब्राह्मणाच्या लक्षात आलं की मी चर्चेत सहभागी होऊन नाही राहिलो. मग तो काय म्हणते, हे साहेब तुम्ही चर्चेमध्ये सहभागी नाही आहात. मी त्याला म्हटलं, पंडितजी मी सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतंय का? हो म्हटले, मला असं वाटतंय, तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे. विचार करून सांगा म्हटलं. बघा मग अडचण होईल, मग मग नका बोलू. विचार करून सांगा. नाही नाही म्हटलं, त्याला तो थोडीच मला ओळखतंय, हे कोण माणूस आहे म्हणून. हे दुसरे जसे 5 लोक आहेत, त्या 5 पैकी एक ब्राह्मण आहे, 4 लोकांना तो गधा बनवून राहिला. त्याला वाटलं याला पण बनवू शकता येते. मग तो म्हटला नाही नाही वा, सामील व्हा. मग मग म्हटलं ठीक आहे, तर मी सामील होतो. मग तुम्ही मला असं सांगा म्हटलं, माझा एक छोटासा प्रश्न आहे. तो प्रश्न असा की तुम्ही या सर्व लोकांना हिंदू म्हणता, तुमच्या कुठल्या धर्मशास्त्रामध्ये हिंदू शब्द लिहिलेला आहे, त्या धर्मशास्त्राचं नाव सांगा. तो इकडं तिकडं बघायला लागला. तो ब्राह्मण जो भाऊ स्वतःला हुशार समजत होता, गुरु समजत होता, तर बाकी बसलेले 4 लोक गधेच होते. त्याला सोपा प्रश्न विचारतो म्हटलं, कठीण प्रश्न नाही विचारत. पण हिंदू हा शब्द तुमच्या कोणत्या धर्मशास्त्रामध्ये, धर्मग्रंथामध्ये लिहिलेला आहे ते जरा सांगा. त्याला काही सांगताच येत नव्हतं.
त्याला काही सांगता येत नव्हतं. बराच वेळ त्याला सांगताच आलं नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं, मी अगोदरच म्हटलं होतं ना तुला, मला सामील व्हायला आग्रह करू नको. बरोबर बोललो होतं ना, म्हटलं तुला सांगितलं होतं ना, सांगू नको मला, आग्रह करू नको. मी चुपचाप राहिलं तर तुला ह्या 4 लोकांना गद बनवता आलं असतं ना. मला विनाकारण खाजवा खाजवी कशाला करून राहिलाय, हे कशाला केलं, मला सामील केलंय. इतक्या काय झालंय, गाडी थांबली. इतक्यात गाडी थांबली, स्टेशनही नव्हतं, गाडी थांबली. त्यांनी बघितलं ते गाडी थांबली. मग त्याचा जो झोरा होता, आपण मराठीमध्ये झोरा म्हणतो ना, झोरा होता, झोरा उचलला. म्हटले जरा मला एक काम आठवलं अर्जंट, त्याला मला जायचं आहे. म्हटलं तुला पडून जाण्याशिवाय काही मार्ग नाही आहे, तुला पडूनच जावं लागणार आहे. मग त्यांनी झोरा उचलला आणि स्टेशन नसताना यात उतरला आणि निघून गेला. म्हटलं माझ्या बरोबर वाद घातला की मी त्याला पडवून लावल्याशिवाय राहतच नाही. आज तू पडून जायला, हा इतिहास आहे. म्हटलं अनेकांना मी पडवून लावलं. तेव्हा मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. ते कशासाठी, आपल्याला आपल्या प्रश्नाचा बारीक अभ्यास करता आला पाहिजे. दयानंद सरस्वती नावाचा गुजराती ब्राह्मण होऊन गेला. तो काय म्हणतो, हिंदू मुसलमानों की दीवी गाली है. हिंदू ही मुसलमानांनी दिलेली शिवी आहे, असं दयानंद सरस्वती ब्राह्मणाचा फार मोठा नेता म्हटला. त्याचा 200 वर्षाचा कार्यक्रम नरेंद्र मोदीने साजरा केला. मोदी ही गुजराती आणि तो दयानंद सरस्वती गुजराती. तो असं म्हटला कि हिंदू मुसलमानों की दीवी गाली है. आता काय अडचण आहे, मोदीची काय अडचण माहिती आहे का, मोदीला बामणं जे सांगतात मोदी करत राहतो. मोदी काय आपल्या डोक्यानं करत नाही. मोदीला RSSचे जे बामण सांगतात ते करत राहतात. आणि मग मोदीला बामणांनी सांगितलं त्या दयानंद सरस्वतीचा कार्यक्रम करा. 200 वर्ष झाले त्याला जन्माला येऊन. मग अशा पद्धतीनं तो त्यांचा कार्यक्रम केला. तर तो असं म्हणतो हिंदू मुसलमानों की दीवी गाली है. आता हिंदू जर मुसलमानांनी दिलेली शिवी आहे, तर मग ब्राह्मण लोक आजच्या तारखीचे आमच्या SC ST OBCच्या लोकांना हिंदू म्हणून शिवी का देतात. कधी प्रश्न पडला का तुम्हाला? हा प्रश्न पडला नाही. त्याचं कारण माहीतच नाही आपल्याला काही. आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, ब्राह्मणांच्या धर्मग्रंथांमध्ये वर्णव्यवस्थेची माहिती आहे. वर्णव्यवस्थेमुळे काय आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण. ह्या 4 वर्णामध्ये ब्राह्मण सर्वात वरती. मग ब्राह्मणांचे सर्व धर्मग्रंथ हे वर्णव्यवस्थेचं समर्थन करतात, कारण वर्णव्यवस्था ब्राह्मणांना आमच्या डोक्यावर बसवते. मग तो ब्राह्मण शिकलेला असो, अशिक्षित असो, अनाडी असो, तरी तो आमच्या डोक्यावर बसवतो. कारण ब्राह्मणत्व हे जन्मानं मिळते. हे ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला पाहिजे. आणि मग ब्राह्मणाच्या घरी कोणी गधा जरी जन्माला आला तरी लोक त्याला ब्राह्मणच म्हणतात. मग या आधाराने मी तुम्हाला असं म्हणतो की जो ब्राह्मणांचा धर्म आहे त्यानुसार आपण SC ST OBCचे लोक ब्राह्मण धर्माचे लोकच नाही आहोत. SC ST OBCचे लोक ब्राह्मण धर्माचे लोक नाही आहोत. आपण या देशाचे मूळ निवासी आहोत. ब्राह्मण हे विदेशामधून भारतात आले आणि भारतात येऊन त्यांनी आपलं वर्चस्व कसं स्थापित केलं, तर धर्मकार्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला. मग धर्मकार्य करण्याची जबाबदारी आपल्या लोकांनी त्यांच्यावर सोपवली आणि म्हणून ब्राह्मण हे सर्वाच्या वरती डोक्यावर जाऊन बसलेत.
आणि मग त्यांनी त्याचा फायदा घेऊन वर्णव्यवस्था निर्माण केली। वर्णव्यवस्थेमध्ये लोकांना 4 वर्णामध्ये विभाजित केलं। त्यापैकी जो शूद्र वर्ण आहे तो ओबीसींचा। या ओबीसींना 6000 पेक्षा जास्त एससी एसटी ओबीसीच्या लोकांना विभाजित केलंय। एससी एसटी ओबीसीच्या लोकांना 6000 जातींच्या तुकड्यामध्ये विभाजित केले। म्हणजे इंग्रज म्हणायचे डिवाइड अँड रूल, विभाजित करा आणि राज्य करा। हे ब्राह्मणांनी आपल्या लोकांना 6000 तुकड्यांमध्ये विभाजित केले। म्हणजे आपल्या समाजाला इतक्या जास्त तुकड्यांमध्ये विभाजित केलं की आज त्यांना संघटित करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कठीण असं कार्य होऊन गेलेलं आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालीत आणि तरीही ज्यांची संख्या 75% आहेत त्या लोकांना आपले प्रतिनिधी, आपला पक्ष आणि आपले प्रतिनिधी आपण निवडून दिले पाहिजेत, एवढं साधी सुद्धा समज निर्माण होऊ शकली नाही। ते ब्राह्मणांच्या पक्षाच्या एमएलएना एमपीला निवडून देतात आणि मग ब्राह्मणांचं राज्य स्थापित होते। काँग्रेसचं राज्य आलं तर व्यवहारामध्ये ते ब्राह्मणांचं राज्य होते। जेव्हा 15 ऑगस्ट 47ला काँग्रेसचं राज्य आलं तेव्हा त्याचा प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू नावाचा काश्मीरी ब्राह्मण झाला। त्यानंतर जवाहरलाल नेहरूची पोरगी, काय तिचं नाव, इंदिरा गांधी, ती झाली। आणि मग त्या पोरीचा पोरगा, त्याचं काय नाव, राजीव गांधी, तो पण झाला। तो नसता झाला तर संजय गांधी जो वांड्रू होतं ते झालं असतं, पण ते मेलं ऍक्सिडेंट मध्ये। असं म्हणजे वांडाय होतं ते, आणि त्याला एरोप्लेन चालवता येत नव्हतं तरी चालवत होता, मग मरणारच होता आणि मेला। अशा पद्धतीनं राजीव गांधी देशाचा प्रधानमंत्री झाला आणि आता राजीव गांधीचं पोरग लाईन लावून उभा आहे आणि आपण पागल लोक त्याला पुन्हा घेऊन यायचा विचार करून राहिलोय। म्हणजे आपल्या डोक्यांमध्ये ज्याला आपलं राज्य निर्माण करायचं असेल तर आपला पक्ष असला पाहिजे, आपले एमएलए असले पाहिजे तर मुख्यमंत्री बनवता येतो, आपले खासदार असले पाहिजेत आणि ते जर 272 आले तर आपला प्रधानमंत्री बनवता येतो। अरे आपलीच 85 मतं आहेत, 100 पैकी जर आपली 85 मतं आहेत तर आपणच 85% खासदार निवडून आणू शकतो। परंतु 6000 जातीच्या तुकड्यामध्ये आपल्या लोकांना विभाजित केलं असल्यामुळे, आपण लोक विभाजित असल्यामुळे, विभाजित करण्यात आले असल्यामुळे आपले मनवणाऱ्या संघटनेचे लोक निवडून येत नाहीत। म्हणून आपल्याला आपलं संघटन निर्माण केलं पाहिजे। आपण आपल्या गावा वस्त्यांमध्ये जाऊन लोकांना शपथ दिल्या पाहिजेत। काय शपथ दिली पाहिजे? एससी एसटी ओबीसी मायनॉरिटीचा पक्ष असेल त्यालाच मी मतदान दे, त्याचा कोणी आमदार खासदार उभा राहत असेल त्यालाच मी मतदान देईन। आणि त्या पक्षाचा कार्यक्रम एससी एसटी ओबीसीच्या लोकांना शासन करणारा पक्ष असला पाहिजे त्यालाच मी मतदान देईन। त्या पक्षाचा सामाजिक आर्थिक धार्मिक कार्यक्रम हा बहुसंख्य 85% लोकांच्या भल्याचा विकासाचा कार्यक्रम असला पाहिजे तर मी त्याच पक्षाला मतदान करेन। काँग्रेस हे ब्राह्मणाचं नवीन नाव आहे, हे ब्राह्मणाचं नाव ब्राह्मण आहे, पण
त्या बामणांनी काँग्रेस नावाचा पक्ष उभा केला म्हणून सांगू राहिलो की काँग्रेस हे बामणाचं नवीन नाव आहे. पहिल्यांदा बामण होता, आता त्या बामणाचं नाव काँग्रेस झालंय. म्हणजे काँग्रेसला मतदान देणे म्हणजे बामणाला देणे, बीजेपीला मतदान देणे म्हणजे बामणाला देणे. आणि मग ते काय करतात, ते आपल्या लोकांच्या विरोधामध्ये सत्ता राबवतात. आता नरेंद्र मोदी ओबीसीचा माणूस, त्याला बामणांनी प्रधानमंत्री पदाचा कॅन्डिडेट बनवलं, निवडून आणलंय. आता तो प्रधानमंत्री आहे, 10 वर्ष झालेत, पुन्हा आता 11वं वर्ष चालू आहे. तेव्हा तो साधं आपल्या जातीची मोजणी करू शकला नाही, ओबीसीच्या लोकांची मोजणी करू शकला नाही. आपल्या लोकांना संख्येच्या प्रमाणामध्ये अधिकार मिळाले पाहिजेत असं आपल्या लोकांचा आग्रह आहे. 52% ओबीसीच्या लोकांचा आग्रह आहे की आम्हाला आमच्या संख्येच्या प्रमाणामध्ये अधिकार मिळाला पाहिजे. मग बामण लोक, RSSचे लोक, भाजपाचे लोक काय म्हणतात, बाबासाहेबांनी कुठे लिहिलं घटनेमध्ये 52% लोकांना 52% मिळालं पाहिजे, असं लोकांना भरवतात, उलट सुलट सांगतात. मग मी त्यांना सांगतो, शेड्यूल कास्टची संख्या 15% आहे, मग घटना त्यांना 15% देते. शेड्यूल ट्राईबची संख्या 7.5% आहे, मग घटना त्यांना 7.5 देते. ओबीसीची संख्या 52% आहे, मग घटना 52%ला विरोध कुठे करते. हे माहिती नाही आपल्या लोकांना. आणि म्हणून माहिती असल्यामुळे, माहिती जर असली तर आपल्याला बोलता येतं, आपल्याला सांगता येतं, आपल्याला समजावून सांगता येतं. आणि हे समजावून सांगणं आवश्यक आहे. आपल्या लोकांना माहितीचा मोठा अभाव आहे. मी बरेचदा देशभर फिरत असतो, मग कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मी राहतो. मग कार्यकर्त्यांच्या घरी सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी त्यांना म्हणतो, पेपर आला का? नाही म्हटले, आम्ही पेपर नाही वाचत. आयला, म्हणजे आमचे जे लोक आहेत ते मग काय म्हणतात, नाही नाही आम्ही पेपर नाही वाचत. कशाला वाचायचा? म्हटलं का? बामणाचंच असतं त्याच्यामध्ये सर्व. अरे पण बामण तुमच्या विरोधामध्ये काय षडयंत्र करून राहिले ते हे तर वाचा. हे वाचाल तर वाचाल, आणि वाचलंच नाही तर तुम्हाला कळेल कसं की तुमचा शत्रू तुमच्या विरोधामध्ये षडयंत्र करतोय. तेव्हा आपल्याला पेपर वाचली पाहिजेत, आपल्याला मीडियाच्या वर निगा ठेवली पाहिजेत, निगराणी ठेवली पाहिजे. त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या बातम्या येतात ते बघितलं पाहिजे. कुठल्या प्रकारच्या बातम्या येत नाहीत पण समाजात घडतात त्या बातम्यांवर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि त्या माहितीची माहिती बामसेफच्या किंवा भारत मुक्ती मोर्चाच्या किंवा बहुजन क्रांती मोर्चाच्या किंवा बहुजन मुक्ती पार्टीच्या संघटनेच्या लोकांना ती लिखित स्वरूपामध्ये कळवली पाहिजे की आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या राज्यामध्ये हे अशा अशा पद्धतीचं हे होऊन राहिलेलं आहे, त्याबद्दल निश्चितपणे काही केलं पाहिजे. तेव्हा संघटनेच्या माध्यमातून संघटना आम्ही आमच्या लोकांच्या भल्यासाठी, विकासासाठी, त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी बनवलं असल्यामुळे त्यासाठी आपल्याला तालुक्या लेवलवर आंदोलन करता येते, जिल्हा लेवलवर आंदोलन करता येते, कमिशनरी लेवलवर आंदोलन करता येते, राज्य लेवलवर आंदोलन करता येते, राष्ट्रीय लेवलवर आंदोलन करता येते. 13 पॉइंट रोस्टरच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा प्रधानमंत्री झाला तेव्हा त्यांनी 13 पॉइंट रोस्टरच्या बाबतीमध्ये जेव्हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या विरोधामध्ये भारत बंद आम्ही केला. तेव्हापासून RSS भाजपाचे लोक 13 पॉइंट रोस्टर बोलतच नाहीत. बंद आहे की नाही? तेव्हा आपल्याला आपलं संघटित बळ निर्माण केलं पाहिजे. आपण आपलं संघटित बळ निर्माण केलं आणि त्या बळाचा वापर जर आपण केला तर आपल्याला त्या बळाच्या बळावर आपले सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय प्रश्न सोडवले जाऊ शकतात. आज अनुसूचित जाती आणि जनजातीचे 131 खासदार निवडून जातात, पण पार्लमेंटमध्ये काँग्रेसचे लोक त्यांना बोलू देत नाही, बीजेपीचे लोक त्यांना बोलू देत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजाच्या विरोधामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जाऊन हे अधिकार मिळवले होते आणि
ते अधिकार त्यांनी सेपरेट इलेक्टोरेटच्या नावावर मिळवले होते। ते सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय? अनुसूचित जातींचीच मतं आणि अनुसूचित जातींचाच कॅन्डिडेट, अनुसूचित जातींच्याच लोकांना अनुसूचित जातीचाच कॅन्डिडेट निवडण्याचा अधिकार असेल, आदिवासी लोकांनाच आदिवासीचा कॅन्डिडेट निवडण्याचा अधिकार असेल। गांधीने उपवास केला आणि उपवास करून हे बदलवून टाकलं, नाही म्हटले आदिवासीचा कॅन्डिडेट निवडण्याचा अधिकार ब्राह्मणांना सुद्धा असला पाहिजे। शेड्यूल कास्टचे कॅन्डिडेट निवडण्याचा अधिकार ब्राह्मणांना सुद्धा असला पाहिजे। यासाठी गांधींनी आमरण अनशन केले, मरेपर्यंत अनशन केले आणि बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेशर टाकला, दबाव टाकला आणि जॉईंट इलेक्टोरेट सेपरेट इलेक्टोरेटच्या जागी घडवून आणले। नाही तर आपले 131 मतदारसंघामध्ये दर 5 वर्षाला आणि 1200 पेक्षा जास्त विधानसभेमध्ये आपले आमदार खासदार 131 खासदार निवडून जातात आणि 131 खासदार निवडून जातात। याचा अर्थ असा, केंद्रामध्ये सरकार बनवण्यासाठी 272 लागतात, आपल्याजवळ जर 131 असते जे बाबासाहेबांनी मिळवले होते इंग्रजांबरोबर लढवून, तर गांधींनी उपवास करून जर ते हिरावून घेतले नसते तर 131 खासदार संसदेमध्ये आपली लढाई लढण्यासाठी असते। तर पहिली केंद्रामध्ये जे सरकार बनलं त्या सरकारपासून आपले लोक मंत्रिमंडळामध्ये असते। जर नेहरू 2.5 वर्षासाठी प्रधानमंत्री तर बाबासाहेब उपप्रधानमंत्री 2.5 वर्ष, मग बाबासाहेब 2.5 वर्ष प्रधानमंत्री, नेहरू उपप्रधानमंत्री। असं करता आलं आपल्या ह्या संवैधानिक अधिकाराच्या बळावर, आपल्याला असं करता आलं असतं। परंतु त्यांनी जॉईंट इलेक्टोरेट लागू केला आणि त्या जॉईंट इलेक्टोरेटमध्ये ओबीसीच्या लोकांचा त्यांनी त्यावेळेस वापर केला। अजूनही ओबीसीच्या लोकांचा वापर करत आहेत काँग्रेसच्या लोकांनी, बीजेपीच्या लोकांनी ओबीसीच्या लोकांचा हिंदू म्हणून वापर करतात, त्यांचे कुठलेच प्रश्न सोडवत नाहीत। तेव्हा ओबीसी हा आपला बांधव आहे, तो वर्णव्यवस्थेमधील शूद्र आहे, ब्राह्मणांनी बनवलेला। शूद्र म्हणजे अधिकार वंचित लोकांचा समूह, त्यांना सुद्धा अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून कांशीरामजींनी मंडल कमिशन लागू करण्यासाठी आंदोलन केलं आणि ते आंदोलन केल्यामुळे विश्वनाथ प्रताप सिंगाला मंडल कमिशन लागू करावं लागलंय आणि मग ओबीसीच्या लोकांना तो अधिकार रिझर्वेशनचा मिळाला। आपण रिझर्वेशनचाच फक्त विचार करत राहतो, परंतु रिझर्वेशन पेक्षा सुद्धा मोठा अधिकार घटनेने आपल्याला दिलेला आहे। तो अधिकार म्हणजे मताचा अधिकार। एक रिझर्वेशनचा अधिकार आहे आणि एक वोटिंगचा अधिकार आहे। रिझर्वेशनमुळे काय मिळतंय? नोकरी मिळते। वोटिंगमुळे काय मिळते? शासक वर्ग बनता येतो। तेव्हा ज्या वोटिंगच्या अधिकारामुळे आपण शासक वर्ग बनू शकतो, तो अधिकार रिझर्वेशन पेक्षा मोठा अधिकार आहे। अजूनही शिकलेल्या लोकांना कळतच नाही, त्यांना फक्त रिझर्वेशन कळतं। आपल्या लोकांना SC ST OBC लोकांना रिझर्वेशन फक्त कळते, पण मतांचा जो अधिकार आहे, राईट टू वोटचा जो अधिकार आहे, त्यामुळे या देशात म्हणजे आपल्याला राज्यकर्ता आपण बनवू शकतो, शासनकर्ता आपण बनवू शकतो, परंतु आपल्या लोकांची मानसिकता ही मागणाऱ्यांची मानसिकता बनवली असल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे। हा बदल घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा उभा केलेला आहे। हा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा 32 राज्यात कार्यरत आहे। मी वयाच्या 18 वर्ष 4 महिन्यापासून हे काम करून राहिलो। आता माझं वय 67 वर्षाचं चालू आहे। इतक्या वर्षापासून हे काम करून राहिलो आणि एवढं मोठं 32 राज्यामधलं विशाल संघटन उभं केलंय। भारत बंद करण्याची ताकद निर्माण केली। भारत बंद करण्याची ताकद निर्माण केल्यामुळे
आपण आपले अधिकार वाचवू शकतो आणि मिळवू शकतो एवढी मोठी संघटित शक्ती आपण निर्माण केली. मागच्या काही दिवसामध्ये भारत बंद करण्यात आला. मी बऱ्याच लोकांना विचारलं, अरे कोणी केला, कोणी केला हा भारत बंद, कोणी केला? अरे कोणी केला बाबा तो भारत बंद? त्याचं काही नाव बिव आहे की काय? माहित तर असलं पाहिजे ना की कोणी केला. सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जनजातीच्या वर क्रीमी लेअर लागू केलंय आणि ते क्रीमी लेअर लागू केल्याच्या मुळे तो निर्णय कागदावर होता. मग बामणांनी काय केलंय? बामणांनीच भारत बंद घोषित केलाय. बामणांनीच वातावरण तयार केलंय आणि बामणाच्या माध्यमातून वातावरण तयार केल्यामुळे बामण समोर यायला तयार नव्हते. म्हणून मी विचार, अरे कोणी केलंय हा बंद? कोणी केलाय? नाव तर सांगा, कोणी केलाय? ते म्हणते तुम्ही कशाला विचारून राहिले? अरे मला पाठिंबा द्यायचा असला तर नाव घ्यावं लागेल ना. फल्याने केलं, त्याला माझा सुद्धा पाठिंबा आहे. पण तो ह्या बामणांनी केला कशासाठी? जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कागदावर होता, तो जो कागदावर निर्णय होता, तो निर्णय संपूर्ण देशामध्ये भारत बंद केल्यामुळे त्या मुद्द्यावर ज्या लोकांच्या समर्थनामध्ये तो निर्णय आहे असं वातावरण निर्माण केल्यामुळे त्या अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांमध्ये आणि अनुसूचित जातीच्या जनजातीच्या लोकांमध्ये विभाजन घडून आलं. ह्या भारत बंदमुळे जे कागदावर होतं ते समाजामध्ये विभाजन घडून आलं. आपण हे समजून घेतलं पाहिजे, हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. आणि हे षडयंत्र विफल करायचं असेल तर लक्षात घ्या, आपल्याला भारतीय लेवलवर मोठं आंदोलन करता येऊ शकते. ते आपल्या संघटनेच्या बळावर करता येऊ शकते. आपल्याजवळ 32 राज्यामध्ये मोठं संघटन आहे, 625 जिल्ह्यामध्ये मोठं संघटन आहे. 769 जिल्हे आहेत, त्यापैकी 625 जिल्ह्यामध्ये संघटन आहे. फक्त नॉर्थ ईस्ट रिजनचे जे बांगलादेश आणि ब्रह्मदेशाच्या बॉर्डरवरचे जे राज्य आहेत ते सोडले तर संपूर्ण देशामध्ये आपण संघटन उभं केलेलं आहे. तेव्हा आपल्याला कुणाच्याही पाठीमागं धावण्याची जरूरत नाही. आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्या संघटनेच्या बळावर आपण करू शकतो. कुणाला एखाद्या मुद्द्यावर कारवाई करायची असेल तर लिहून पाठवा आमच्याकडं, त्यावर आम्ही राष्ट्रीय स्तरावर कारवाई करू शकतो. तेव्हा हे संघटन आपण आपल्या लोकांच्या भल्यासाठी, विकासासाठी, कल्याणासाठी आपण उभं केलेलं आहे. येत्या 2030 पर्यंत हे संघटन आणि आंदोलन 6 लाख गावांमध्ये पोहोचवण्याची योजना आहे. 6.5 लाख गाव आहेत, त्यापैकी नॉर्थ ईस्ट रिजनचे जर राज्य आणि गावं सोडले तर 6 लाख गावापर्यंत येत्या 2030 पर्यंत हे आंदोलन पोहोचवण्याची योजना आहे. तुम्ही तुमच्या रिश्तेदारांच्या गावामध्ये जा, तुम्ही तुमच्या गावामध्ये जा आणि गावामध्ये जाऊन लोकांना समजावून सांगा. शिकलेल्या लोकांना समजावून सांगणे कठीण आहे. त्यांना सांगितले तर ते 10 प्रश्न विचारतात, त्यांचे उत्तर दिले तरी ते काम करत नाहीत. पुन्हा 6 महिन्यात गेले तेच प्रश्न विचारतात. म्हणून गावाकडे जा, गावातल्या लोकांना समजावून सांगा. त्यांना जर तुम्ही अर्धा तास 1 तास समजावून सांगितलं तर ते काय म्हणतात, हा ठीक आहे समजलं, करायचं काय सांगा. गावातले काय म्हणतात, करायचं काय सांगा. म्हणजे ते भुक्तभोगी लोक आहेत, भोगत असलेले दुःख त्यांना माहीत आहे. त्यांना काही पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे त्यांना चटकन लक्षात येते. म्हणून ते काय म्हणतात, हा ठीक आहे करायचं काय सांगा. म्हणजे ऍक्शन करायला चटकन लोक तयार होतात. तेव्हा गावाकडे जा,
येत्या 2030 पर्यंत 6 लाख गावाचं आंदोलन आपण उभं करू. 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजाच्या विरोधामध्ये गांधीजींनी आंदोलन केलं, क्विट इंडिया, भारत छोडो. त्यानंतर इंग्रज भारत सोडून गेलेत. मग आपणही जर असंच आंदोलन सुरू केलं तर इंग्रजाच्या नंतर सर्वात मोठा खतरनाक वर्ग ब्राह्मण जो विदेशी आहे त्यांनी सर्व व्यवस्थेवर कब्जा केलेला आहे. केंद्र सरकारवर कब्जा, सचिवालयावर कब्जा, सेक्रेटरिएटवर कब्जा, न्यायालयावर कब्जा, मीडियावर कब्जा, लोकशाहीच्या 4ही पिलरवर कब्जा आणि अशा प्रकारे स्वातंत्र्यावरही त्यांनी कब्जा केला आणि लोकशाहीवर सुद्धा कब्जा केला. आमच्या वाट्याला मागण्याच्या व्यतिरिक्त काहीच आलेलं नाही. म्हणून आपल्याला त्यांना आता क्विट इंडिया नाही, हे केंद्र सरकारची सत्ता सोडा, हे सेक्रेटरिएटची सत्ता सोडा, हे न्यायालयाची सत्ता सोडा, हे मीडियाची सत्ता सोडा आणि या भारतीय लोकांना हँडओव्हर करा. तुम्ही या देशामध्ये राहू शकता, तुम्हाला राहायला काही अडचण नाही, परंतु त्या लोकांना त्या देशाचं राज्यकर्ता बनण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. संख्येच्या प्रमाणामध्ये ते 85% आहेत, त्यांना तो अधिकार आहे. तो अधिकार त्यांनाच मिळाला पाहिजे आणि तो त्यांना मिळण्यासाठी आपण हे संघटित शक्ती उभं केलेली आहे. त्यासाठी जास्त दिवस नाही, 2030 पर्यंत जर एखादा म्हातारा माणूस असेल आणि त्यांनी जर माझं म्हणणं ऐकलं असेल तर तो मरणारच नाही. मग 6 वर्षाचा वेळ, मग मी आता 6 वर्ष जगतोच, मी बघतो डोळ्यांनी. मग फक्त कारण उम्मीद पर दुनिया कायम आहे. तो गावामध्ये एखादा माणूस बिमार असतो, आई बिमार असते, बाप बिमार असतो, मग तो काय म्हणतो, दिल्लीवरून माझ्या पोराला बोलवा, एकदा आखरीचं बघून घेतो. बरोबर, हे बाया माणसांना जास्त माहित आहे. एकदाच बघून घेतो, आखरी एकदा बघून घेतो. तो त्याला बघेपर्यंत प्राणच निघत नाही त्याचा, ते अटकूनच राहते. माहित आहे ना, उम्मीद पर दुनिया कायम आहे. आशा असेल तर माणूस त्या आशेवर जगत राहतो. तेव्हा संघटित शक्तीच्या बळावर अशी आशा आपण साऱ्या समाजामध्ये निर्माण केलेली आहे. 48-49 वर्ष झालेत मी सतत पूर्ण देशामध्ये हे काम करत आहे. 18 वर्ष 4 महिन्याचं वय होतं तेव्हापासून आता 67 वर्षाचं वय आहे. 60 वर्षामध्ये माणूस रिटायर्ड होतो आणि 61व्या वर्षी टायर्ड होतो. रिटायर्ड आणि टायर्ड. त्याचे पोरं म्हणता, बाबा आता तुम्ही रिटायर्ड झालात, 61 झालं, मग आता तुम्ही टायर्ड झालात, आराम करा, आता आम्ही बघतो. तेव्हा मी 67व्या वर्षी सुद्धा मैदानामध्ये लढत आहे ही लढाई. तेव्हा मला अशी अपेक्षा आहे की या लढाईमध्ये तुम्ही मोठ्या संख्येनं साथ सहयोग द्याल आणि आपल्या गावात राहणाऱ्या लोकांना सुद्धा ह्या कामासाठी तयार कराल अशी अपेक्षा आहे. आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.